नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि सुरुवातीला एक मोठी महत्त्वाची बातमी आहे. अनिल देशमुख यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आलंय. आज साधारणपणे 4 ते 5 तास त्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचं त्यांच्या वकिलांनी म्हटलंय. कोर्टानं दिलेल्या आदेशानुसार त्यांचे वकील जबाब नोंदवताना उपस्थित राहणार आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या ईडीच्या कोठडीमध्ये आहेत आणि त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी त्यांना रुग्णालयात नेण्यात आलंय अशी माहिती मिळतेय. आज अनिल देशमुखांची वैद्यकीय तपासणी आणि त्यानंतर साधारणपणे 4 ते 5 तास आज देखील त्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचं त्यांच्या वकिलांनी सांगितलंय. त्यांचा जबाब नोंदवला जाणार आहे आणि हा जबाब नोंदवत असताना त्यांचे वकील सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित राहतील असं देखील कळतंय. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आज देखील चौकशी होणार आहे आणि 4 ते 5 तास चौकशी दरम्यान त्यांचा आज जबाब नोंदवला जाणार आहे. कोर्टाकडून घरचं जेवण द्यायला त्यांना परवानगी दिलेली आहे. आज अनिल देशमुख यांची वैद्यकीय तपासणी सुद्धा होतीये, त्यासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलंय. वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर आता 4 ते 5 तास साधारण त्यांची चौकशी होईल. या दरम्यान त्यांचा जबाब ईडीकडून नोंदवला जाईल आणि हा जबाब नोंदवत असताना त्यांचे वकील सुद्धा त्यांच्या सोबत उपस्थित असतील. हायकोर्टाने तपास यंत्रणामध्ये वकिलांना बसण्याची परवानगी दिली आहे आणि देशमुख साहेबांचा स्टेटमेंट रेकॉर्ड होणार आहे. त्यासाठी मी एक 4-5 तास जिथपर्यंत ते तपास चालेल तिथपर्यंत मी तिकडे माझी हजेरी राहणार आहे. सर, रोज किती तास तपास होणार आहे? काय त्यानंतर मेडिकल फॅसिलिटीबद्दलचं काय सांगाल? आज सकाळी त्यांचा मेडिकल केला होता आणि मेडिकलमध्ये त्यांची तब्येत बरी आहे असं मला फोनवर ते बोललेत. सर, जितके दिवस त्यांची चौकशी चालेल तितके दिवस आपण उपस्थित राहणार आहात? हां, जे कधी मी कधी माझा ज्युनियर असं आम्ही रोटेशनमध्ये राहणार आहेत. कोर्टाने त्यांना ऑलरेडी फॅसिलिटी दिली आहेत. आमचे अर्ज मंजूर झाले आहेत. ते मेडिकलसाठी आणि होम फूडसाठी जे आमचे अर्ज होते ते मंजूर झाले आहेत. या संदर्भात आणखी माहिती घेऊयात. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. प्रणाली, एकतर ईडीच्या कोठडीमध्ये आहेत अनिल देशमुख आणि त्यानंतर आता आजची जी त्यांची चौकशी कशा पद्धतीनं होणार आहे, किती वाजता, त्याआधी त्यांना मेडिकलसाठी जे नेण्यात आलंय, या सगळ्याबद्दल सविस्तर माहिती. श्वेता, साधारण 11:55 अनिल देशमुख यांना मेडिकलसाठी नेण्यात आलेलं आहे. ते तिथून अजूनही परत आलेले नाही, परंतु दरम्यानच्या काळात साधारण 12:15 साडेबाराच्या सुमारास त्यांचे वकील इंद्रपाल सिंग या ठिकाणी हजर झालेले आहेत आणि हायकोर्टानं त्यांची जी विनंती होती जी मान्य केलेली आहे त्यानुसार इथे जी काही त्यांची चौकशी होईल त्या चौकशीच्या दरम्यान अनिल देशमुख यांचे वकील या ठिकाणी उपस्थित राहू शकतील आणि त्याच्यासाठी म्हणून आपण आलो असल्याची माहिती इंद्रपाल सिंग जे की अनिल देशमुख यांचे वकील आहेत त्यांनी इथं दिलेली आहे. साधारणतः रोज 4 ते 5 त्यांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे, जी स्वतः वकिलांनी वर्तवली आहे. त्यानुसार आज जर त्यांची 4-5 तास चौकशी चालेल तर त्या पूर्ण वेळ हे वकील या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. दुसरी आणखी एक महत्त्वाची मागणी जी अनिल देशमुखांच्या वकिलांनी केलेली होती ती म्हणजे त्यांना अनिल देशमुख हे वयोवृद्ध आहेत, त्यांना काही आजारसुद्धा आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांना मेडिकलच्या सगळ्या सुविधा देण्यात याव्या अशी त्यांनी विनंती केली होती आणि त्याचबरोबर काही पथ्य असल्यामुळे त्यांना घरचं जेवण देण्याची परवानगी देण्यात यावी अशी सुद्धा त्यांनी विनंती केली होती. या दोन्ही विनंती कोर्टाने मान्य केलेल्या आहेत आणि त्यामुळे अनिल देशमुख यांना घरचं जेवण येत आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या ज्या काही आरोग्याच्या तक्रारी असतील किंवा त्यांना ज्या काही मेडिकल फॅसिलिटीज द्यायच्या आहेत त्यासुद्धा दिल्या जात आहेत. 6 तारखेपर्यंत त्यांना ईडीची कस्टडी देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे पुढचे आणखी 2 दिवस त्यांची चौकशी होईल आणि या संपूर्ण चौकशी दरम्यान पूर्ण वेळ वकील हे त्यांच्यासोबत उपस्थित राहणार आहे, जेणेकरून कुणाही अनिल देशमुखांच्या वतीने जी काही माहिती ईडीला दिली जाईल त्याच्यासाठी आणखी त्यांचे वकील जे आहेत ते तिथे उपस्थित असतील. त्यामुळे अतिशय महत्त्वाची ही गोष्ट अनिल देशमुखांसाठी म्हणावी लागेल की त्यांच्या वकिलांना चौकशी दरम्यान उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. श्वेता, बरोबर. प्रणाली, आणि जबाब नोंदवला जाणारे अनिल देशमुख यांचा फार महत्त्वाचा दिवस आहे किंवा गोष्ट आहे ही. आता यापुढे देखील आता 6 तारखेपर्यंत ईडीनं कोठडी सुनावलेली आहे, त्यामुळे या दरम्यानच्या काळात काही जबाब नोंदवणं किंवा आणखीन काय काय नियोजित आहे?
सध्या पूर्ण वेळ ईडीच्या कस्टडीमध्ये असल्यामुळे अनिल देशमुख हे याच ठिकाणी ईडीच्या कार्यालयामध्ये सध्या असतात. दर 48 तासानंतर त्यांची मेडिकल करणं अपेक्षित असतं. त्यानुसार 48 तासांपूर्वी जेव्हा त्यांचं मेडिकल झालेलं होतं, ज्या दिवशी त्यांना ताब्यात घेतलं होतं, त्यानंतर आज त्यांना पुन्हा मेडिकलसाठी नेण्यात येणार आहे. आणि ते ज्यावेळेला इथे उपस्थित असतात त्यावेळेला चौकशी अधिकारी किंवा तपास अधिकारी जे आहेत ते त्यांचा जबाब नोंदवत असतात. त्यामुळे पुढचे 2-3 दिवस सतत त्यांचा जबाब नोंदवला जाण्याची शक्यता आहे. आणि त्यासाठी म्हणूनच आज वकिलांना सांगण्यात आलेलं होतं, आज त्यांची चौकशी केली जाणार आहे. आणि हीच गोष्ट सांगून खरं तर ईडीकडून त्यांची कस्टडी मागून घेतलेली आहे. आणि अधिकची माहिती मिळवण्यासाठी किंवा अधिकचा तपास करण्यासाठी म्हणून ही सगळी त्यांची कस्टडी मिळालेली आहे. आणि त्यामुळे सलग सगळे दिवस ही त्यांची चौकशी होणार आहे, त्यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. आणि त्यासाठी म्हणून वकील इथं उपस्थित राहणार आहे. परमवीर सिंग यांचं काल एक प्रतिज्ञापत्र पुन्हा जाहीर करण्यात आलं होतं. खरं तर ते जुनं प्रतिज्ञापत्र आहे, ज्या प्रतिज्ञापत्रामध्ये असं म्हटलं जातं आहे की माझ्याकडे जे काही पुरावे होते ते मी आधीच दिलेले आहेत, आता नवीन असे पुरावे माझ्याकडे काही नाही. हे जरी अनिल देशमुखांच्या पथ्यावर पडत असल्याचं म्हटलं जात असलं तरी खरंच जे आधी पुरावे दिलेले आहे ते पुरेसे आहेत का, किंवा अशा अनेक गोष्टी येत्या काळामध्ये पुढे येतील. 6 तारखेपर्यंत अनिल देशमुखांना ईडीची कस्टडी आहे आणि त्यानंतर पुढे काय होतं हे बघावं लागेल. तुर्तास 6 तारखेपर्यंत त्यांचा जबाब हा नोंदवला जाणार आहे. जी प्रणाली, खूप धन्यवाद या सगळ्या अपडेट्ससाठी, माहितीसाठी. आज मेडिकल चेकअप कधी पूर्ण होतं, त्यानंतर साधारण किती तास अनिल देशमुख यांचा जबाब नोंदवण्याचं काम सुरू राहतं, या सगळ्याकडे आपलं लक्ष असेलच. आणि आता पुढची एक महत्त्वाची बातमी आहे, कारण केंद्र सरकारनं दिवाळीच्या तोंडावर पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कामध्ये कपात करत सामान्य नागरिकांना एक मोठा दिलासा दिलाय. पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात 5 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपये कपात करण्यात आली आहे. राज्य सरकारांनी सुद्धा इंधनावरील वॅटमध्ये कपात करून सणासुदीच्या काळात नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा, असं आवाहन पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी केलंय. पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये कपात करण्यात आली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीमध्ये सर्वसामान्य नागरिकांना केंद्र सरकारनं दिलेला हा मोठा दिलासा आहे. कारण पेट्रोलच्या दरामध्ये 5 रुपयांची कपात आणि डिझेलच्या दरात 10 रुपयांची कपात करण्यात आली. आणि त्यामुळेच पेट्रोल आता 5 रुपयांनी स्वस्त आणि डिझेल 10 रुपयांनी स्वस्त मिळणार आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 109 रुपये 98 पैसे प्रति लिटर इतका आहे. मुंबईमध्ये डिझेलचा दर हा 94 रुपये 14 पैसे प्रति लिटर इतका आहे. वाहन चालकांना आणि त्यांना या सगळ्या वाहन चालकांच्या दृष्टीने ही महत्त्वाची बातमी आहे, कारण पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झालेली घट ही अनेकांच्या पथ्यावर पडणार आहे किंवा ऐन दिवाळीमध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी ही दिलासादायकच बातमी आहे. तर पेट्रोल डिझेलच्या दरात कपात झाली. पेट्रोल 5 रुपयांनी स्वस्त झालं, डिझेल 10 रुपयांनी स्वस्त झालंय. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 109 रुपये 98 पैसे प्रति लिटर आहे आणि मुंबईमध्ये डिझेलचा दर 94 रुपये 14 पैसे प्रति लिटर आहे. राज्यांना देखील कर कमी करण्याचं आवाहन केंद्रानं केलेलं आहे. आणि प्रत्येक राज्याकडून आकारला जाणारा जो वॅट आहे तो दिल्लीमध्ये 30% आहे, जो मुंबईमध्ये 26% आहे, कोलकात्यामध्ये 25% आहे, हैदराबादमध्ये 35.20% आणि राजस्थानमध्ये 36% आहे. या वेगवेगळ्या राज्यांमध्ये वॅटमध्ये कपात करण्याचं आवाहन देखील केंद्रानं केलेलं आहे. तर पेट्रोलियम मंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत काही राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील वॅट कमी केलाय. भाजप शासित 6 राज्यांनी पेट्रोल डिझेलवरील कर कमी केलाय. त्रिपुरा असेल, कर्नाटक, आसाम, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये दर कमी करण्यात आलेत. त्रिपुरा, आसाम, गोवा, कर्नाटक आणि मणिपूरमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांची कपात करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये सुद्धा इंधन दरावरील कर लवकरच कमी केला जाईल, असं मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी सांगितलं. याहीपेक्षा अजून कमी मुंबई आणि महाराष्ट्रातल्या नागरिकांना दरात पेट्रोल आणि डिझेल मिळू शकतं, पण ती दानत, ती भूमिका ही महाराष्ट्राच्या सरकारला घ्यावी लागेल. आंदोलनं करून तोंड लपवता येणार नाहीत. रोज घरोघर जाऊन लोकांची माती भडकवून लोकांना मदत मिळणार नाही.
आणि जर लोकांना मदत महाराष्ट्रात आणि मुंबईत करायची असेल तर राज्य सरकारने त्यांच्याकडे येणाऱ्या 40-42% करातील अजून कपात करण्याची भूमिका ही घेतली पाहिजे. मोठं मन दाखवायला मन असावं लागतं ना. मनच नाही तर मोठं मन काय दाखवणार. 5 रुपयाची नोट दाखवताय तुम्ही आम्हाला. किमान 25 रुपये करायला हवी होती, किमान 25 रुपये आणि नंतर अजून 50 रुपये. 100 रुपये वाढवायचे आणि 5 रुपये कमी करायचे, हे कसलं मोठं मन. मग 100 रुपये डिझेलचं मन भाव वाढवले, हे सुद्धा मोठ्या मनाचं लक्षण आहे का? ज्याचं मन कठोर ते 100-150 रुपये करू शकतात गरिबांसाठी पेट्रोल आणि डिझेल. केंद्रानं केलेली इंधन दरवाढीवरील कपात ही पुरेशी नसल्याचं मत राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी व्यक्त केलंय. ये पूरी तरह से जो लूट का खेल चालू था, भारतीय जनता पार्टी डर के मारे इन्होंने ये लूट बंद की है. और निश्चित रूप से जिस तरह से उपचुनाव में बीजेपी हारी है, आगामी दिनों में चुनाव होने वाले हैं, जनता को भ्रमित करके वोट मिले ये प्रयास किया जा रहा है. केंद्र सरकारनं अगोदरच वाढवून ठेवलेल्या पेट्रोल डिझेलच्या दरामुळे महागाई प्रचंड वाढली आणि आता राज्याला दर कमी करायला सांगणाऱ्या केंद्रानं आधी थकीत जीएसटी द्यावी अशी मागणी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. इतके वाढवून ठेवले भाव आणि त्यातून खूप अडचणी तर झालेल्याच आहेत. सर्वसामान्य माणसावर सर्व महागाई पेट्रोल आणि डिझेलमुळे वाढत असते, ही वस्तुस्थिती आहे. तेच आंदोलन करणारे होते, आता ते लपून बसलेले आहेत. उलट आमची अडचण अशी आहे की राज्य शासन अपेक्षा करतात, परंतु केंद्र सरकारनं आमचा जीएसटी जो आहे तो अद्याप आम्हाला दिलेला नाही. 50,000 कोटी रुपयापर्यंत जीएसटी थकून ठेवलेले आहेत. आमच्या अडचणी तर आणखी वाढवते केंद्र सरकार, त्यांनी त्या अडचणी वाढवू नयेत. राज्याच्या आर्थिक स्थितीचा अंदाज घेऊन कर कपातीबाबत सरकार निर्णय घेईल असं मत अर्थ राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केलंय. गेली 2 वर्षापासून किंबहुना अनेक दिवसापासून महाराष्ट्र सरकारची आणि देशातल्या अनेक राज्य सरकारांची केंद्राकडे ही मागणी होती, विनंती होती की केंद्रानं जे टॅक्स लावलेले आहेत किंबहुना त्याच्यावर सरचार्ज लावलेला आहे पेट्रोल डिझेलवर, तो कमी करावा. अशा पद्धतीची मागणी अनेक राज्यांची गेल्या अनेक वर्षापासून केंद्राकडे होती. त्या मागणीप्रमाणे केंद्र सरकारनं सारासार विचार करून हे जे कर कमी 5 रुपये पेट्रोलवरचे आणि 10 रुपये डिझेलवरचे कमी केलेले आहेत, याचं आम्ही स्वागत करतो. त्याच्यामुळे ग्राहकांना, वाहन चालकांना, वाहनधारकांना त्याचा दिलासा मिळेल. केंद्र सरकारनं पेट्रोल डिझेलचे दर कमी केल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. भरमसाठ वाढलेले दर दिवाळीच्या दिवशी का होईना कमी केल्यानं थोडंफार समाधान मिळालंय. मात्र हे दर आणखी कमी व्हायला हवेत अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे. त्याचा थेट पेट्रोल पंपाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांनी. केंद्र सरकारचे टॅक्स कमी झाल्यानंतर जो फरक पडतो तो साधारण 1.5 ते पावणे 2 रुपयांचा आहे. तो तर होईलच, मात्र त्यावर आणखी काही राज्य सरकार सूट देतं का, दिलासा देतं का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे महाराष्ट्राच्या जनतेला. पेट्रोल भरायला आज मोठी रांग आहे. कालपर्यंत 115 रुपयावर असणारं पेट्रोल जे आहे ते पुण्यात 109 रुपये 52 पैशांनी मिळतंय. ही मंडळी पेट्रोल भरायला जी आलेली आहेत त्यांना आपण विचारूया, आज बरं वाटतंय का? जरा किती झालं पेट्रोल? 7 रुपये 5 रुपये कमी झाले पेट्रोल. हां, थोडंफार जरा दिलासा वाटतंय. बरं वाटतंय. आणखी कमी व्हायला हवं. हो, किती व्हायला हवं? 90पर्यंत यावं. ठीक आहे, म्हणजे व्यवहार्य मागणी आहे त्यांची. 90 रुपयांपर्यंत पेट्रोल आलं तरी हरकत नाही. आणखी लोक आहेत, त्यांना विचारूया, काकांना विचारूया आपण. तुमचं काय मत आहे? पेट्रोलचे भाव कमी झाले आता, आज बरं वाटतंय का? जरा आनंद वाटला. लक्ष्मीपूजनच्या दिवशी आनंद वाटला, भाव कमी झाले त्यामुळे. हो, अजून थोडे भाव कमी व्हायला पाहिजेत. मोदी साहेबांना विनंती आहे. असं त्यांनी सांगितलं की केंद्रानं कमी केले, आता राज्य सरकारने कमी करावे. हो, बरोबर आहे, बरोबर. हां, पण राज्य सरकार हातात आहे का भाव कमी करायचे? वॅट कमी करावं लागेल त्यांना. अच्छा अच्छा, हां 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 हां, बरोबर. चला ठीक आहे, म्हणजे तुम्हाला एकूण दिवाळीचा आनंद झालाय. सगळ्यांमध्ये हीच भावना आहे. वास्तविक पेट्रोलचा दर ज्या पटीने वाढला, 115 रुपयांपर्यंत पुण्यातलं पेट्रोल गेलेलं होतं, थेट 90 रुपयांपासून 85 रुपयांपर्यंत पासून गेल्या महिन्याभरामध्ये त्यातले 5 रुपये कमी झाले. मात्र तरीसुद्धा फुल ना फुलाची पाकळी म्हणत पुणेकरांना दिवाळीच्या दिवशी पेट्रोलचे दर कमी झाल्याचा आनंद दिसून येतोय.
व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचटे सर, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. ऐन दिवाळीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपाचं हत्यार उगारलंय. भिवंडीतील एसटी बस स्थानकामध्ये एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा पुन्हा संप सुरू झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. तर दुसरीकडे वाशिमच्या रिसोडमध्ये बस सेवा बंद असल्यानं दिवाळीच्या दिवशी बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांचे सुद्धा हाल होत आहेत. तर भिवंडीतील एसटी बस स्थानकामध्ये एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा पुन्हा संप सुरू झाल्यानं प्रवाशांचे हाल होत आहेत. एसटी महामंडळाचं शासनामध्ये विलिनीकरण करण्यात यावं ही मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी ही काळी दिवाळी असल्याचं सांगितलं आणि एसटी महामंडळाच्या या संपामुळे अनेक प्रवाशांचे हाल झाले. तर दुसरीकडे रिक्षा चालकांनी भाववाढ करून लूट करत असल्यानं प्रवासी त्रस्त झाले. 2 तास झाले, बस पण नाही आहे. इथे आंदोलन करून बसले. रिक्षावाले भाडे वाढवतात. ते रिक्षावाले बोलतात, आम्ही बोलतो 40 रुपये, ते बोलतात नाही 60 रुपये असेल तर तुम्ही या, नाही तर यायचं नाही. तर आम्ही कुठे जायचं? आम्ही चालत जायचं का? कुठे जायचं तुम्ही सांगा. आम्ही जॉबला कसं काय जाणार? रात्री 12 वाजता, रात्री पण बस भेटत नाही, सकाळी पण बस भेटत नाही. ही दिवाळी आमची काळी दिवाळी आहे. जे आत्महत्या करतात ते सत्र थांबावं सरकारने. ह्याची लवकरात लवकर दक्षता घ्यावी आणि हा आंदोलन आमचं लवकरात लवकर संपवे. सरकारने निर्णय घ्यावा आमच्या कर्मचाऱ्यांवरती. आणि एसटी कर्मचाऱ्यांची एकच मागणी आहे, शासन विलिनीकरण करून घेणे. ब्रेकनंतर स्वागत. मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तेजोमय असा हा उत्सव आपल्या सर्वांच्या जीवनात आरोग्य, सुख, समृद्धी आणि संपन्नता घेऊन येवो अशी शुभकामना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. दिवाळी सण सर्वांच्या आयुष्यात प्रकाश, तेज आणि चैतन्यदायी असं पर्व घेऊन येतो आणि हा उत्सव अंधाराला भेदून प्रकाशमान वाटा शोधण्याची प्रेरणा देतो. आपल्या सगळ्यांसमोर आरोग्याचं संकट उभं राहिलं. या अंधाराला भेदून पुढे जाताना आपल्याला अस्वच्छता, प्रदूषण टाळण्याची आणि आरोग्यदायी सवयी, पर्यावरणाची काळजी घेण्याची प्रेरणा मिळाली आहे. या सकारात्मक गोष्टी आता आपल्याला आयुष्यभर जपाव्या लागतील. त्यांचा वसा पुढच्या पिढीला द्यावा लागेल. प्रकाश पर्वात प्रत्येक पंटी तिमिराला भेदण्याची जबाबदारी घेते आणि त्याचप्रमाणे आपणही सर्व कटिबद्ध होऊया असा संदेश मुख्यमंत्र्यांनी दिलाय. राज्यामध्ये दिवाळीची धूम आहे आणि पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दिवाळी निमित्तानं फुलांची सुरेख अशी आरास करण्यात आली आहे. फुलांच्या या सुरेख आराशीमुळे अधिकच खुललेलं विठू माऊलीचं साजिरो सुंदर रूप हे आणखीनच खुलून दिसतंय. दुसरी दृश्य आहेत तर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला करण्यात आलेल्या आकर्षक रोषणाईची. आणि तिसरी दृश्य आहेत नाशिकमधल्या ऐतिहासिक काळाराम मंदिरातली. तिथे नरक चतुर्दशी साजरी करण्यात आली. राम, लक्ष्मण आणि सीतेच्या मूर्तींना तेल, उटणं लावून अभ्यंग स्नान घालण्यात आलं. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारामध्ये नागरिकांच्या गर्दी केल्याच्या बातम्या तुम्ही आजवर बघत आलाय. मात्र तिकडे नाशिकमध्ये दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांनी चक्क कारागृहामध्ये गर्दी केली आणि कारागृहात वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या बंदिवानांनी दिवाळीसाठी लागणारे कंदील, उटणं, दिवे, गृहोपयोगी साहित्य आणि फर्निचरची निर्मिती केली आहे आणि खास याच्याच खरेदीसाठी कारागृहात नागरिक गर्दी करतायत. नाशिकमध्ये कारागृहात कैद्यांनी तयार केलेल्या या वस्तू आहेत त्या खरेदी करण्यासाठी म्हणजेच दिवाळीच्या खरेदीसाठी नाशिककरांनी तिथे गर्दी केली आहे. खरं तर आपण बाजारपेठांमध्ये नागरिकांची होणारी गर्दी नेहमीच पाहत असतो. मात्र इथे कारागृहात कैद्यांनी तयार केलेल्या वस्तू विकत घेण्यासाठी सुद्धा नाशिककरांनी केलेली ही गर्दी. अगदी आकाशकंदिलांपासून, पणत्यांपासून ते कपडे किंवा इतर काही शोभेच्या वस्तू या सगळ्यांच्याच खरेदीसाठी सध्या गर्दी होतीये. दृश्यांमध्ये दिसत असलेले हे आकाश कंदील आणि हा संपूर्ण
परिसर जो आहे तो आपल्याला एखाद्या दुकानातला किंवा मॉलमधला परिसर आहे असं वाटत असेल, कारण या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या सगळ्याच वस्तू ज्या आहे त्या एखाद्या मॉलप्रमाणे अशा प्रकारे थाटण्यात आलेल्या आहे. मात्र या वस्तू कुठल्या दुकानातल्या किंवा कुठल्या मॉलमधल्या नसून या वस्तू आहे नाशिक मध्यवर्ती कारागृहातील बंदिवानांनी बनवलेल्या सगळ्या वस्तू आहेत. सर्वीकडे खरं तर दिवाळीचा माहोल आहे आणि दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी आहे. मात्र नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये बंदिवानांनी तयार केलेल्या वेगवेगळ्या साहित्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आलेली आहे आणि याच मागणीनुसार ग्राहकांची देखील गर्दी या दुकानामध्ये होती आहे. आपण दृश्यांमध्ये बघतो हे सर्व बंदिवान आहे. कोणी खुनातल्या गुन्ह्यातला आरोपी आहे, कोणी चोरीच्या गुन्ह्यातला आहे, तर कोणी दरोड्याच्या गुन्ह्यातला आहे. हे सगळे बंदिवान असले तरी त्यांच्यामध्ये उपजत एक प्रकारची कला आहे आणि याच कलागुणांना वाव देण्यासाठी नाशिक मध्यवर्ती कारागृहाने अशा प्रकारची संकल्पना पुढे आणली आणि या बंदिवानांकडनं तयार करून घेतलेली जी साहित्य आहे ते अशा प्रकारे विक्रीसाठी ठेवलेलं आहे. आपण त्या बंदिवानांशीच बोलण्याचा प्रयत्न करूया. त्यांनी हे सगळं साहित्य बनवलेलं आहे. सर, आपने ये जो बनाया है पूरा, तो कितने दिन आप ये काम करते हो और आपको इसका मुबादला कैसा मिलता है? अभी एक दिन में कम से कम एक बेडशीट है, 2 दिन में एक बेडशीट बनती है, तो उसको हमको जो मुआवजा मिलता है वो एक दिन का कम से कम 45 से 50 रुपये तक हमको मुआवजा मिलता है और वो फिर पूरा होने के बाद में हमको पूरा 1 महीने के बाद पूरी सैलरी देते हैं. आप बंदीवान हो, आप सज़ा भुगत रहे हो, मगर ये सब देख के आपको कैसा लगता है? आपके घर में भी पहले दिवाली होती होगी. ये देखकर अच्छा लगता है. हमारे भविष्य में कोई ना कोई हमको दूसरी एक दिशा मिलती है कि हमको यहाँ कुछ सीख के जाके हमको बाहर कुछ बने, कि कुछ भी हमारी दिशा चेंज हो के कुछ बिजनेस में जावे, ये हमारी इच्छा रहती है एक बंदी की. आणखी काही बंदीवान आहे. दादा, आपणही बंदीवान आहात. आपण काय बनवतात नेमकं? कसलं कसलं काम आपण या ठिकाणी करतात? आम्ही कार्पेंटरचे काम करतो सर. इथे आल्यानंतर आम्हाला ते शिकवण्यात आलं आणि आम्ही या वस्तू बनवल्या आणि आम्हाला त्याच्या मेहनताना पण मिळतो आणि आमची दिवाळी यावेळेस चांगली जाणार आहे. आपल्यासोबत या कारागृहाचे अधीक्षक प्रमोद वाघ सर आहे. सर, अतिशय वेगळी संकल्पना आहे आणि खरोखरच या संकल्पनेचं कौतुक करायलाच हवं. नाशिकच्या कारागृहामध्ये हे सगळं आपण प्रदर्शन मांडलं आहे. नेमका काय काय वस्तू आहे आणि काय यामागचा उद्देश आहे? ह्यामागचा उद्देश असा आहे की कारागृहामध्ये जे बंदी दाखल होतात हे सर्व काही गुन्हेगार नसतात. 80% लोक हे हॅबिच्युअल नसून हे कळत नकळत आलेले असतात आणि त्यांना सुधारण्याची एक ते त्यांची एक भावना असते. अशा भावनेतून शासनाने जे काही उपक्रम आम्ही राबवले आहेत त्याचा आम्ही हा एक उपक्रम आहे की त्यांच्यामध्ये एक चांगली सुधारणा होऊन समाजामध्ये एक चांगला मेसेज जावा आणि ते देखील माणूस आहे आणि त्यांचे जे कला आहेत ह्या समाजाला कळाव्यात ह्या उद्देशाने दिवाळी मेळावा आम्ही साजरा करत असतो. काय भावना घेऊन आपण हे खरेदी करताय? दर्जेदार आणि एकदम चांगल्या वस्तू बनवलेल्या आहे. सागाच्या वस्तू आहे, मजबूत आहे, टिकाऊ आहे, म्हणून खरेदी करायला आलो आहे आम्ही. आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर कंदील असतील, पंत्या असतील, उटणे असतील, अशी सगळेच साहित्य या मॉलमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे या बंदीवानांना याचा मोठा फायदा जो आहे तो मिळतो. आपण दृश्यांमध्ये पुन्हा बघू शकतो की कंदील या ठिकाणी ठेवण्यात आलेले जे दिवाळीसाठी विशेषतः प्रत्येक घरावर चढवले जातात. त्याचबरोबर रांगोळीमध्ये ठेवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या लाकडी साच्यामधल्या पंत्या ज्या आहेत त्या या ठिकाणी बनवण्यात आलेल्या आहे. सुगंधी उटणे जे आपण बाजारात खरेदी करतो ते देखील या ठिकाणी विक्रीसाठी आहे. त्याचबरोबर पंत्या ज्या आहे आपण घराच्या परिसरामध्ये लावतो त्या देखील विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहे आणि घरात सजावटीसाठी लागणारं सगळंच साहित्य या दुकानामध्ये आल्यानंतर आपल्याला मिळतं. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. दिवाळी आहे आणि यंदा न्यूज 18 लोकमतवर सुद्धा प्रेक्षकांची दिवाळी अगदी खास असणार आहे, कारण खमंग फराळासोबतच दर्जेदार कार्यक्रमांचा आनंद देखील प्रेक्षकांना घेता येणार आहे. आज दुपारी 1:30 वाजता खमंग फराळाचा आस्वाद तुम्हाला घेता येईल. त्यानंतर दुपारी 2:30 वाजता सुरेल गाण्यांच्या मैफिलीचा आनंद तुम्ही घेऊ शकणार आहात आणि दुपारी 3:30 वाजता दीपोत्सवात रंगभूमीवरील खास जोडी प्रशांत दामले आणि कविता मेढेकर यांच्याशी खास गप्पा आपण मारणार आहोत. आणि सोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.